राज्यात लवकरच मान्सूनचं आगमन होईल, मात्र पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईच्या मुद्द्यावरून मुंबईतील राजकारण तापलंय। नेमकं घडलंय काय, घडतंय काय, बघूयात। नालेसफाईचं कारण तापलं राजकारण। 75% काम पूर्ण ही आयुक्तांची फेकाफेकी। आशिष शेलारांचा मनपा आयुक्तांवर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्ताधाऱ्यांना चिमटे। पावसाळा तोंडावर आला असतानाही मुंबईतील नालेसफाईची कामं पूर्ण झालेली नाहीयेत। पण आता लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर का होईना राजकारण्यांनी या नालेसफाईकडे लक्ष द्यायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेल्या आशिष शेलारांनी मंगळवारी सांताक्रूज भागातील नालेसफाईचा आढावा घेतला। नॉर्थ एव्हेन्यू नाल्याची पाहणी करत त्यांनी पालिका आयुक्तांच्या दाव्याची पोलखोल केली। पावसाआधी संपूर्ण नाले सफाई होईल हे अशक्यप्राय वाटतंय आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे, आपण नाल्यावर या। आपले नाले सफाईच्या कामाच्या भेटीचे फोटो दिसू द्या, चित्र दिसू द्या, मुंबईकरांना तुम्ही दिसा। ज्या पद्धतीचे आकडे तुम्ही फेकताय त्यामध्ये इथल्या नाल्याची 75% सफाई झाली सांगितलंय। टक्केवारीतच बोलायचं झालं तर 40-45% वर नाले सफाई मुंबईत झाली असं मला दिसत नाही आणि म्हणून याच्यावरची एक श्वेतपत्रिका मुंबई महापालिका आयुक्तांनी काढावी। ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे। पण हे करतानाच त्यांनी सत्ताधाऱ्यांना देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। शेलारांचा हा आरोप म्हणजे सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर असल्याचा चिमटा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी काढलाय। टीका मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तावरती केलेली आहे, त्याच्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय बोलणार आहेत? 75% नालेसफाई झाली असा दावा केलाय प्रशासनाने। ते स्वतः सांगतात 40% पेक्षा पण जास्त झाले नाही। मग हा भ्रष्टाचार नाहीये का? मग हा कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत? मग त्या कॉन्ट्रॅक्टरने का काम केलं नाही? पाऊस अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपलेला असताना पण एका जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीने बोलावं आणि आयुक्तांनी त्याच्याबद्दल काय प्रतिमा किंवा काय प्रतिक्रिया देत आहेत हे महत्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना नालेसफाईकडे झालेलं हे दुर्लक्ष परवडणारं नाही। त्यामुळे वेळीच महापालिकेनं उर्वरित नाल्यांची वेगानं सफाई करण्याची गरज आहे। अन्यथा महापालिका अशीच कामं करत राहिली तर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्याची भीती आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।